स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम। आपण आज गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम बनवत आहोत। तर त्याचं साहित्य बघू। 1 वाटी साखर, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे दुधावरची साई आहे, केशर थोडंसं, हे वेलची घालून साखर बारीक केलेली आहे, खायचा सोडा चिमूटभर, बदामाचे काप, मिल्क पावडर 2 चमचे, थोडंसं गव्हाचं पीठ भाजायला आपल्याला तूप लागणार आहे, आणि दूध आहे, आणि 1.5 वाटी पाणी। ज्या वाटीनं आपण साखर आणि गव्हाचं पीठ घेतोय त्याच वाटीनं पाणी घेतोय आपण पाक करायला 1.5 वाटी। तर आपण सुरुवातीला गव्हाचं पीठ भाजून घेऊया तुपामध्ये। आपण 1 चमचा तूप घातलेला आहे। आता ह्या तुपावर आपण बारीक गॅस करून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, आणि आपण गव्हाचं पीठ हलक्या हाताने भाजून घ्यायचंय, कारण ते लगेच करपून जाईल ना खाली। सतत हलवत राहायचं आणि भाजून घ्यायचं। थोडंसं गोल्डन ब्राउन झालं पाहिजे। स्लो गॅसवर अगदी 3 ते 4 मिनिटात आपलं हे पीठ भाजून होत आहे। पण गॅस मोठा ठेवायचा नाही, कारण पीठ आपलं लगेच करपू शकतं खाली। आता पीठ भाजत आहे तर वास पण छान येते, पीठ भाजते तर। अगदी आपलं पीठ भाजेपर्यंत कंटिन्यू त्याला हलवत राहायचं। पिठाचा कलर बदललेला आहे, तर छान कलर आलाय, त्याला भाजलंय आपलं पीठ। गॅस बंद करूया आणि आपण पीठ थंड व्हायला काढून घेऊया प्लेटमध्ये। पीठ थंड करून घेऊया आपलं। मी त्याच पॅन मध्ये धुवून घेऊन आपण पाक तयार करत आहोत। असा पसरट भांडा घेतलं पाकाला तर आपले गुलाबजाम व्यवस्थित रस त्याचा पूर्ण गुलाबजामला लागू शकतो, म्हणूनच असा घेतलेला आहे पाकासाठी। तर साखर घालूया, पाणी, ज्या वाटीने घेतली साखर 1 वाटी त्याच्या 1.5 पट पाणी घेतलेलं आहे। आपण साखर सतत ढवळत राहायचं। थोडासा आता गॅस मोठा करूया साखर विरघळेपर्यंत। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर साखर जास्त अजून वाढवू शकता। आपली साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे आणि पाक घट्टसर होत आहे। आपल्याला काही एकतारी पाक करायचा नाही, फक्त साखरेचा पाक आपला घट्ट असला पाहिजे। तर त्यामध्ये आपण आता केशर टाकत आहोत, केशरनी कलर छान होईल। आणि पीठ थंड झालेलं आहे,
तर आपण मळून घेऊया. तर सुरुवातीला मिल्क पावडर घालूया. दुधाची साय, आपली मिल्क पावडर, वेलची पावडर आणि दुधाची साय घालून झालेली आहे. आणि दूध घालून आता थोडं थोडं मळून घ्यायचं. खायचा सोडा चिमूटभर, दूध घालून आता थोडं थोडं मळून घ्यायचं. एकदम घट्ट मळून घ्यायचं सुरुवातीला. एकदम दूध पण नाही घालायचं. इथं आपलं पीठ असं झालेलं आहे बऱ्यापैकी. थोडंसं दूध घालून आता मळून घेऊया. थोडंसं कारण पीठ फुगतं ना, त्याच्यानंतर नाही तर परत घट्टपणा होईल आपल्या पिठाला. आता इथं आपलं पीठ बघू शकताय मळून झालेलं आहे. गुलाबजाम करायच्या वेळेला वाटलं तुम्हाला कडक तर थोडंसं अजून दूध ॲड करू शकता. दूध परत घालून एखादा 2 चमचा मळू शकतोय आपण गोळे करताना. तर झालेलं आहे इथं असं, हे इथपर्यंत असं पीठ झालेलं आहे. तर एक 5 मिनिटं आपण ठेवूया आणि लगेच त्याचे गोळे करून घेऊया गुलाबजामचे. माझं दूध एवढं थोडंसं राहिलेलं आहे, आपण लागलं तर परत ॲड करायचं. त्याला तूप लावायचं थोडं आणि तयार करून घेऊया. तुम्हाला जर एकसारखे हवे असले तर आपण सुरुवातीला ह्याच्यानी बनवून घेऊ शकतो. असा मोठे छोटे सगळे गोळे तयार करून झालेले. तर आपण तेलात टाकून घेऊया. तेल कडलेलं आहे. सुरुवातीला थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि आपण लगेच आता स्लो करणार आहोत. कारण आपले गव्हाच्या पिठाचे आहेत शिवाय आतून पूर्ण भाजले गेले पाहिजे. मंद आचेवर तळून घ्यायचे छान.
छान कलर आलेला आहे, पण आपले आत तळले असले पाहिजे. त्याच्यामुळे आता मी गॅस स्लो ठेवलेला आहे. अगदी आपल्या खव्याच्या सारखे गुलाबजाम वाटतंय. आता आपण काढून घेऊया. हे राहिलेले पण आपण आता तळून घेऊया. गॅस बंद करूया. हे दुसरे सुद्धा तळून झालेले आहेत. छान झाले आपले गुलाबजाम. तर हे सुरुवातीचे बघू शकताय, कुरकुरीत असे छान झालेले आहेत. तुम्हाला लगेच जर पाहिजे असेल इन्स्टंट खायला तर हे अशा काट्याच्या चमच्यानी ह्याला होल मारून घेऊ शकताय, किंवा टूथपिकनी आपण होल पाडायचे आणि आपल्या साखरेच्या पाकात टाकून द्यायचे. तर आता आपण हे साखरेच्या पाकात टाकूया. साखरेचा पाक हलका गरम आहे, तोपर्यंत आपण त्याच्यात वेलची पावडर किंवा ही साखर टाकून घेऊया. आता आपण गुलाबजाम टाकू. मी सगळ्या गुलाबजामला काट्याच्या चमच्यानी थोडे थोडे होल पाडून घेतलेले. आता इथं आपलं पूर्ण टाकून झालेलं आहे. हे बदामचे काप आहेत, हे आपण थोड्या वेळाने त्याच्यात टाकणार आहोत. तर एकदा आपण फिरवून घेऊया आणि असंच पसरट भांड्यात आपण गुलाबजाम पाकात टाकायचे, म्हणजे व्यवस्थित सगळ्या गुलाबजामला म्हणजे भिजलं जाईल आतून एकसारखं. आता आपण हे बदामचे काप टाकू. असे आपले घरच्या घरी हे गुलाबजाम गुढीपाडव्यासाठी किंवा कुठल्याही सणाला तुम्ही करू शकताय. जर तुम्हाला मिल्क पावडर आपल्या घरी नसली तर त्या ठिकाणी तुम्ही अर्धा वाटी दुधावरची साय घट्टसर अशी घालायची. तर छान अगदी विकतच्या सारखे गुलाबजाम तयार होत आहेत. आता 1-2 तास आपण ठेवूया, पूर्ण भिजतील आतून छान असं. झाली आपली घरच्या घरी गव्हाच्या पिठाची गुलाबजाम. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.